हाय, हॅलो. मी विजया आणि आज आपण रोजच्या प्रमाणे भेटत आहोत पुन्हा एकदा नव्याने. आणि आता आपण जी ही रांगोळी बघत आहोत, आज मी ती परत काढली आहे. आज 12 जानेवारी आहे आणि आज जिजाऊ साहेब यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने ही रांगोळी काढली आहे. आणि जसं की काल पण मी सांगितलं होतं, की काल माझी काढलेली रांगोळी रविवारची ही मोडलेली होती. त्यामुळे आज परत सकाळला उठली. आज योगानं त्याच्यामुळे वॉकिंगच केलं आणि सकाळला ही सुंदर रांगोळी काढून घेतली आणि नंतर सगळं आटपून मी गेली माझ्या ग्रामपंचायतीला. हा तो लाईट आहे जो मी आता परत इथे लावलेला आहे, कारण तिथे खूप अंधार पडायचा आणि गाव हे थोडंसं आतमध्ये आहे, वाटखेड आणि वलीनगरला परत जावं लागते दुसरीकडनं. तर मग अशी मी निघाली आणि जाते वेळेस एंट्रन्सलाच शाळा आहे वाटखेडची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. ते प्राथमिक शाळा मला खूप आवडते, खूप आधीपासून आवडते, कारण त्याचं जे कलरिंग केलेलं आहे वॉल कंपाऊंडचं, आतमधली जी रचना आहे शाळेची, ज्या भिंती छान रंगवलेल्या आहेत, तिथे खूप छान छोट्या-छोट्या रूम्समध्ये छान मुलं वगैरे शिकतात, ते मला खूप आवडते. आणि हा असा रस्ता आहे जो गावामध्ये जातो. रस्ता थोडा खडकाळ वगैरे आहे, थोडेसे दगड वगैरे आहेत. असा सिमेंट काँक्रीटचा रस्ता हा पक्का आहे नाही, पण थोडंसं दूर जावं लागतं. त्याच्यामुळे सगळेजण त्याच रस्त्याने चालत जातात आणि मला तो रस्ता बनवून घ्यायचा आहे लवकरच आणि ते बनवू. ही आहे आमची अंगणवाडी केंद्र क्रमांक 1. या अंगणवाडीमध्ये मुलं शिकायला येतात आणि परत जाता वेळेस मला एक काका भेटले आणि ते बोलले, की "चला मला तुमच्याकडेच यायचं आहे, ग्रामपंचायतीला काम आहे." तर मग त्यांच्यासोबत गेली. जाता वेळेस लागलं हनुमानजीचं मंदिर, संत गाडगेबाबा तुकडोजी महाराजांच्या मूर्ती आणि त्यानंतर हा माझा रस्ता आहे. मला खूप सुंदर वाटते आणि हा असा टाकळीसारखाच आहे. जसं टाकळीला आपण एंट्री करायचो गावामध्ये, त्याच पद्धतीने हा रस्ता स्टार्ट होतो आणि एकदम शेवटपर्यंत हा एंडिंगपर्यंत जातो. अशा पद्धतीने हा रस्ता आहे. खूप मोठाच मोठा चालत आहो. आता समोर तुम्हाला मी एक गंमत दाखवेल, जी मला आज खूप प्रचंड आवडली. असे सगळे लोक रस्त्याने होते आणि माझ्या हातात मोबाईल होता आणि मी जात होती सरळ-सरळ. इथे सगळ्या बाया आहेत. या बायानंतर तुम्हाला फोटोमध्ये दिसतील आणि हे बकरी घेतलेले काका मला खूप आवडले. त्यांना पण क्रॉस करून आम्ही समोर गेलो आणि ही आली अंगणवाडी केंद्र क्रमांक 2 आणि ही आली माझी ग्रामपंचायत. नंतर आम्ही ग्रामपंचायतीला थांबलो. थोडा वेळ आम्ही इथे चर्चा केली आणि त्यानंतर जे आज जयंती होती स्वामी विवेकानंद आणि यांची वाली माता जिजाऊंची, त्यांचं आम्ही आज फोटोपूजन वगैरे करून घेतलं आणि छान आम्ही असं आज फोटोपूजन वगैरे झाल्यावर थोडंसं बोललो आणि ह्या त्याच महिला आहेत, ज्या महिला मगाशी आपल्याला तिकडे भेटलेल्या होत्या. आणि त्यांच्यासोबत आम्ही फोटोपूजन वगैरे सगळं केलं. त्यांना सांगितलं, की तुम्ही यायला पाहिजे. तुम्ही पण ग्रामपंचायतला येत जा. मी आहे तेव्हापर्यंत तुम्हाला काहीही घाबरायचं कारण नाही आहे. आणि अशा पद्धतीने ग्रामपंचायत त्यांच्या स्वतःची आहे आणि ते पण त्यांचं म्हणणं मांडू शकतात हे त्यांना समजून सांगितलं. आणि ग्रामपंचायतला फोटोपूजन वगैरे केलं. माझे रेग्युलरचे कामं केले आणि त्यांच्यासोबत परत फोटो वगैरे सगळे काढून घेतले. छान वाटलं सगळं आणि महिलांशी पण बरचसं बोलता आलं. त्यामुळे आजचा दिवस पण हा खूप छान गेला. खूप व्यस्त दिवस होता, पण चांगलं वाटलं. थोडंसं आज मन पण नाराज होतं, पण पुन्हा नवीन काहीतरी आपण रांगोळी काढली म्हणून छान वाटत होतं. परत येते वेळेस ते सगळे स्लोगन्स वगैरे घेऊन घेतले आणि परत आपली निघाली पैदल छान त्या स्टॉपपर्यंत जायला. आणि अशा पद्धतीने आजचं पण माझं वाटखेडचं काम हे खूप छान होतं. परत बघूया आणि काहीतरी छान करूया. बाय.